तर मित्रांनो 2026 आज एप्रिल महिना चालू आहे बघा. तर पैसे पाठवायला 1 तास लागणार यू-पी-आय पेमेंटमध्ये. तर प्रॉब्लेम काय होते, की भारतामध्ये ना समस्या ही होती, की ऑनलाईन जास्त फ्रॉड होत होता बघा. आणि 2025 मध्ये सुमारे 22,931 कोटींची फसवणूक झाली होती. आणि जो फ्रॉडचा मुख्य प्रकार होता, तर स्कॅमर काय करायचे, फोन लावून लगेच यू-पी-आयद्वारे पैसे ट्रान्सफर करा असं सामान्य माणसाला सांगत होते. आणि त्यानुसार काय व्हायचं, की लोकं पण काही इम्पोर्टंट आहे असं विचार करून जे आहे ते पैसे यू-पी-आयद्वारे पाठवत होते. आता आर-बी-आयचा कूलिंग पिरियड जो नियम आहे ना, तो 10,000 पेक्षा जास्त रक्कम जी असेल ना, त्यावरती तुम्ही 100-50 जिथं करताय ना, तिथं तरी अजूनपर्यंत तसं काही त्यांच्याकडनं हे आलेलं नाहीये. ही 10,000 पेक्षा जास्त रक्कम जर तुम्ही पाठवत असाल, तर मग मात्र तुम्हाला 1 तास वेट करावा लागणार आहे, ठीक आहे. किंवा नवीन पहिल्यांदाच यू-पी-आय आयडी जर पाठवली तुम्ही पैसे, तर त्या केसमध्ये पण आहे. पैसे जे आहे ते पोहोचवायला 1 तास लागेल. आता 1 तासाचे ट्रान्झॅक्शन आहे ना, ते तुम्ही कॅन्सल पण करू शकता. जर फसवणूक झाली हे लक्षात आलं, तर पेमेंट तुम्हाला जे आहे ते थांबवता येतं. आणि अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्य काय आहे, की व्हाईट लिस्टिंग फीचर रेग्युलर ट्रस्टेड लोकांना व्हाईट लिस्टमध्ये ॲड करू शकतो. त्यांना पैसे पाठवायला 1 तास डिले लागणार नाही. समजा तुमचा परिचित माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती पूर्ण ट्रस्ट आहे, तर त्याला तुम्ही व्हाईट लिस्टमध्ये त्याला ॲड करू शकता. आणि जे पण कॉन्टॅक्ट तुमचे व्हाईट लिस्टमध्ये असणार ना, त्या त्यांना तुम्ही इन्स्टंट पैसे पाठवू शकता. की ते पण तुम्ही म्हणजे लगेच त्यांना पण पैसे पाठवले, त्यांना 1 तास वेट करण्याची गरज नाही पडणार. आणि सीनियर सिटिझन जे असतात त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासोबत खूप मोठे फ्रॉड होतात. तर त्यासाठी ना एक्स्ट्रा सिक्युरिटी जी आहे 50,000 पेक्षा जास्त व्यवहारासाठी ट्रस्टेड पर्सनचं व्हेरिफिकेशन लागणार आहे बघा. म्हणजे जे पण ते सीनियर सिटिझन आहेत, त्यांचा मुलगा, मुलगी किंवा जे पण ट्रस्टेड पर्सन असेल त्यांचं व्हेरिफिकेशन लागणार आहे. आणि किल स्विच फीचर पण आलेलं आहे बघा. एक बटन ज्यामुळे सर्व यू-पी-आय ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे आहे ते बंद करता येतील. म्हणजे समजा जर तुम्हाला असं वाटलं, की आपलं अकाउंट हॅक झालंय, तर त्यावेळेस तुम्ही फक्त किल स्विच हे जर दाबलं ना, तुमचं सगळं ब्लॉक होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर ना कदाचित तुम्हाला बँकेमध्ये जाऊनच त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्याव्या लागतील. पण यामुळे तुमचं यू जे आहे ना, तिथून ना तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, ना कोणी पैसे तुमचं ट्रान्सफर करून घेऊ शकता. तुमचा ओ-टी-पी जरी टाकला, जरी त्या केसमध्ये किल स्विच जर केलेला असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला कदाचित बँकेमध्ये जाऊनच सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्याव्या लागतील. तर यामुळे जे फ्रॉड आहे, फ्रॉड थांबवण्यासाठी गव्हर्नमेंटनं हा जे पाऊल आहे ते उचललेलं आहे बघा. तर तुम्हाला यावरती काय वाटतं? तुमचं कमेंट जे आहे ते तुमचे मतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.